उणिवांची गोष्ट या नाटकातला शेवटचा प्रयोग सादर करतो. यात सुशील आंधळा आहे, त्याची बायको मंजिरी ही मुकी आहे आणि नुकतंच त्यांनी संसाराला सुरुवात केली आहे. सुशीलचा एक खास मित्र आहे विनोद, ज्याचं घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात सुरू आहे. सुशील आणि मंजिरींनी संवादाची एक सांकेतिक भाषाही ठरवलेली आहे की 1 चुटकी म्हणजे हां आणि 2 चुटकी म्हणजे नाही. सुनील ह्या प्रसंगाच्या अगोदर मुंबईच्या ट्रेनमध्ये त्यांची ताटातूट झालेली. सुशील, तू बॅग भर, मी तुला तुझ्या घरी सोडून येतो आणि काही दिवसांनी घटस्फोटाचे पेपर्सही पाठवून देतो, त्यावर सही करून पाठव. विनोद, अरे वेडा आहेस का? तुला कळतंय तू काय बोलतोयस ते? वहिनी, ह्याचं कुठलंही बोलणं मनावर घेऊ नका. सुशील, अरे का एवढा रागवला आहेस? सुशील, अरे रागात नाही आहे रे, संपूर्ण विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. आता आम्ही एकत्र राहू शकत नाही. अरे विनोद, आज जर तू ऐनवेळी आला नसतास तर काय झालं असतं रे आमचं? अरे एवढं काहीच झालं नव्हतं, वहिनी तुझ्याजवळच होत्या. अरे पण ते मला कसं कळणार ना, ती माझ्या जवळ होती की लांब ते, आणि ती तरी मला कसं सांगणार? मंजिरी हुंदके देत कोपऱ्यात रडत होती. अरे मला वाटलेलं की आम्ही एकत्र छान संसार करू शकतो, पण बाहेरच्या जगात आमचं वावरणं अवघड आहे रे. अरे मला ना आजकाल माझ्या आंधळेपणाची उणीव जाणवत राहते रे, कारण खूप वेगवेगळ्या आहेत रे आमच्या उणीवा, आणि त्या उणीवांसोबत जगणं खूप कठीण. अरे संपूर्ण आयुष्याच्या चुटक्यांवर नाही ना जगू शकत. मला ना तर आमच्यातलं हे नातं त्या चुटकीसारखंच वाटतंय रे, सुरू होताच संपणार. अरे मी सोबत आहे आणि माझ्या बायकोची कोण छेड काढतंय आणि मला कळत नाही. मी जर आंधळा नसतो ना तर कोणाची हिंमत झाली नसती तिची छेड काढण्याची. अरे अरे लग्नाच्या पहिल्याच रात्री बोललो, बाळाचा विचार नाही करायचा. आंधळा असतो तर विचार केला असता ना मी. नाही रे, मी माझ्या आंधळेपणामुळे त्या मंजिरीच्या आयुष्याची वाट नाही लावू शकत रे, नाही लावू शकत. विनोद, सुशा, तुला काय वाटतं? उणीवा फक्त तुमच्या दोघातच आहेत? अरे उणीवा प्रत्येक माणसात असतात. तू आंधळा आहेस, वहिनी मुकी आहेत, तरी पण तुम्ही एकमेकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करता. इथे मी आणि माझ्या बायकोला बोलता येत असूनही कितीतरी महिने आमच्यात बोलणंच नाही झालंय रे. तुला दिसत नसलं ना तरी वहिनींना काय म्हणायचंय हे समजून घेण्याचा तू प्रयत्न करतोस. अरे इथे मला आणि माझ्या बायकोला सगळं दिसतं अगदी स्पष्ट, पण समजूनच घेता येत नाही रे. असतात उणीवा प्रत्येकात असतात, पण वेगवेगळ्या. एक सांगू सुशा, कोणत्याही नात्यात ना एकाने आंधळं आणि एकाने मुक असायला हवं, म्हणजे चुकांकडे ना कानडोळा करता येतो, आणि काही वेळा चुका कानावर येऊन सुद्धा समजून त्या माफ करता येतात. अरे तुम्हा दोघांना पाहिल्यावर मला वाटलं रे की संवाद होऊ शकतो. हो, होऊ शकतो, फक्त ना ऐकणारे कान असायला हवे. ऐकणारे कान. असं म्हणून विनोदने खिशातून मोबाईल काढला व त्यावरून पत्नीला कॉल केला. हॅलो, आज संध्याकाळी भेटशील? काही बोलायचं होतं, काही ऐकायचं होतं, भेटशील? विनोदचा कंठ दाटून येतो. तो तसाच घरातून जड पावलाने निघून जातो.
कोपऱ्यावर बसलेली मंजिरी टेबलवर असलेला एक कागद सुशीलच्या हातात देते. सुशील सहज त्या कागदावर हात फिरवतो. त्याला कळतं की अरे इथं ब्रेल लिपी आहे. सुशील, तू ब्रेल लिपी शिकलीस मला समजून घेण्यासाठी? मंजिरी, मी तुझे डोळे, तू माझे शब्द. तुझ्या मुखातून मी बोलावे, माझ्या डोळ्यांनी तुला दिसावे, अशाच आपल्यातील उणीवा आपणच पूर्ण करू. नमस्कार, माझं नाव मंगेश सावंत आणि मी आपल्यासमोर स्वलिखित कथा वेश्या ह्याचं वाचन करणार आहे. लक्ष्मी, उठ की ग, काय सारखी झोपून राहते? सुलू म्हणाली. सुले, जरा अंगाला हात लावून बघ की, ताप आहे काय? लक्ष्मीने तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीला सुलूला सांगितले. लक्ष्मी, चांगलीच तापली आहेस ग. लक्ष्मीचे अंग तापाने अगदी कडकडीत लागत होते. काय होते ग तुला? रातभर खुकत होतीस. सुलूने लक्ष्मीला अगदी मायेनं तिच्या तोंडावरून हात फिरवत विचारलं. सुले, मला काय कोरोना बिरोना झाला नसेल ना? परवा नाही का संस्थेतून विभादी आली होती, ती नाही का म्हणली ताप खोकला काय असेल तर तपासणी करून घ्या? लक्ष्मी अगदीच घाबरून गेली होती. आम्हीला कोरोना आमच्या धंद्यावर उलटला आहे. सुलू कडाडली. पदर तोंडाला लावून पुढे म्हणाली, 15 दिवस झालं धंदा बंद आहे. धंदा नाही तर पैका नाही, आणि पैका नाही तर खायचं काय? असंच आणखी 10 दिवस गेलं तर जीव द्यायला लागल. लक्ष्मी व सुलू ह्या पुण्याच्या बुधवार पेठेत रुही मेन्शन ह्या इमारतीत मुमताज मोसीच्या कोठ्यावर राहून देहविक्रय करणाऱ्या वेश्या होत्या. वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावानं व 21 दिवस असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे गेल्या 15 दिवसात एकही गिराईक फिरकलं नव्हतं व त्याचमुळे शरीरावर अवलंबून असणाऱ्या ह्या सेक्स वर्कर अक्षरशः उपासमार सहन करत होत्या. लक्ष्मीच्या शेतकरी नवऱ्याने कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्येचा मार्ग निवडला आणि मुलांना कसं पोसायचं हा प्रश्न पडल्यानं तिनं देहविक्रयाचा, आता गावाकडे असलेल्या व मनी ऑर्डरची वाट पाहणाऱ्या मुलांना पैसे कसे बरे पाठवायचे याची तिला चिंता लागून राहिली होती. गेले 15 दिवस मुमताज मौसी काहीही करून एक वेळ जेवणाची व्यवस्था करत होती, पण असेच काही दिवस गेले तर सगळ्यांना उपाशीच राहावं लागणार होतं. लक्ष्मी, 15 दिवस झालं गिराईक फिरकलं नाही तर तुला कुणाकडून कोरोना होईल ग? हा कोरोना नाही. सतत टी व्हीवरच्या बातम्या बघून सुलूला या आजाराची बरीच माहिती झाली होती. लक्ष्मी काहीच बोले ना. थोड्या वेळानं म्हणाली, 8 दिवसामागं जावेद आला होता, माझा नेहमीचा कस्टमर. त्याचा काहीतरी मोठा धंदा आहे म्हण. बोलला रातच्यालाच दिल्लीवरून आलो, 4 आठवडं तिकडं होता म्हण. माझी लय आठवण येत होती बघ, असं म्हणत होता. हे ऐकून सुलूचं टाळकंच सटकलं. अगं काही याड लागलं काय तुला? विभादीनं काय सांगितलं होतं? या दिवसात धंदा करायचा नाही, जीवाला धोका आहे म्हणून. अगं हो सुले, पण तुया माहीत आहे ना, माझ्या पोरांचा बाप गळफास लावून मेला. आम्ही पोरकं झालो. काय कामधंदा नाही म्हणून शरीर विकत बसलो ना मी इथं. कुणासाठी? माझ्या पोरांसाठी नवं. धंदा बंद करून कसं चाललं? मला बी पैक्याची गरज होती म्हणून मग त्या दुपारी तू विवादी बरोबर बाहेर गेली होती ना, म्या जावेद बरोबर मुर्दा बसविला त्या जावेदचा. दिल्लीमध्ये जाऊन आला म्हणजे टीव्हीवर दाखवत्यात त्या तिकडं मरगच का काय तर तिकडं जाऊन आला असेल तर सटवे तुला पक्का कोरोना झाला आणि आम्हाला बी दिलास म्हणत सुलू मरणाच्या भीतीनं गळा काढून रडू लागली. अचानक सुलूचा आवाज का वाढला व ती का रडते हे टी व्ही बघत बसलेल्या कोठ्यावरच्या मुलींना काही कळलं नाही. फक्त तिच्यात व लक्ष्मीमध्ये काहीतरी भांडण झालं हे त्यांना जाणवलं. काहीच न सुचल्यानं सुलू बराच वेळ तशीच रडत होती. अचानक अंगात काहीतरी संचारल्याप्रमाणे धावत बुधवार पेठेतच कार्यरत असणाऱ्या तुमची मैत्रीण या NGOच्या ऑफिसमध्ये निघाली. विभावरी जोशी ही सोशल वर्कर ह्या संस्थेत काम करत होती. सुलूशी तिची चांगली मैत्री होती.
तिच्या कामात तिला सुलूची खूप मदत व्हायची. सुलू व कोठ्यावरच्या सगळ्याच तिला विभादी म्हणायच्या. तिच्या या विभादीचा तिला खूप आधार वाटत होता. संस्थेच्या ऑफिसमध्ये जाईपर्यंत तिला 10 मिनटं लागली, पण या प्रवासात आपल्यालाही कोरोनानं व्यापलाय, सगळ्या अंगात तो फिरतोय असंच तिला वाटत होतं. तिनं संस्थेत येऊन विभावरीला सगळं सांगितलं आणि सगळी चक्र पटापट फिरली. सुलू व तिच्या कोठ्यावरील सगळ्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले. तरी सगळ्या बायकांना एका जवळच्या केंद्रात 2 आठवड्यासाठी विलगीकरण कक्षात ठेवलं गेलं. लक्ष्मीचा रिपोर्टही निगेटिव्ह आला, पण तिला हॉस्पिटलमधं खास निरीक्षणासाठी ठेवलं. जावेद 2 दिवसांनी हाती सापडला, त्याचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला. येणारच होता, कारण तो खरं तर 1 महिना छोट्या मोठ्या चोरी प्रकरणात जेलमध्ये होता व त्याने लक्ष्मीला दिल्लीला गेलो होतो म्हणून उगाच खोटं सांगितलं होतं. त्यांच्या टोळक्याच्या भाषेत म्हणे जेलमध्ये गेलो असे बोलत नाहीत, तर दिल्लीला गेलो होतो असे म्हणतात. आता ही भाषा बिचाऱ्या लक्ष्मीला कुठली कळणार. सगळे रामायण दिल्लीमुळे झाले होते. लक्ष्मीला साधा खोकला व सर्दी होती व त्यामुळे ताप होता. 4 दिवसात सगळे निदान झाले. प्रशासनाला सगळी परिस्थिती कळल्यावर कोठ्यावरच्या सगळ्या मुलींना विलगीकरण कक्षातून 4 दिवसातच सोडले. 4 दिवस विलगीकरण कक्षात सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण व रात्रीचं जेवण वेळेवर मिळत होतं. त्यामुळे आता ह्या मुलींना खरं तर परत कोठ्यावर जायचं नव्हतं. लक्ष्मीला किंवा आणखीन आपल्यापैकी एकाला तरी कोरोनाची लागण का बरं झाली नाही? झाली असती तर किती बरं झालं असतं. पुढचे काही दिवस तरी असेच उपाशीपोटी राहायला लागलं नसतं. आता हा एकच प्रश्न त्यांना उपाशीपोटी वारंवार पडतोय. आळंदीकरांची तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला ही कविता सादर करते. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उराउरी भेट, जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. तुका म्हणे, दोघांमध्ये संवाद चालू झाला. तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एक ते राहिले, शेक्सपियर म्हणे एक ते राहिले, तुवा जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे बाबा तू त्वा बरे केले, तुका म्हणे बाबा ते त्वा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, प्रत्येकाची वाट वेगळ आली, प्रत्येकाची वाट वेगळ आली. वेगळीये काटे वेगळ आले काटे, वेगळीये वाटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. ऐक एक माझं, ऐक एक वाजे, घंटा ही मंदिरी, कजा घेणं घरी वाटप आहे. ऐक एक वाजे, घंटा ही मंदिरी, कजा घेणं घरी वाटप आहे. दोघे निघोनिया गेले, दोघे निघोनिया गेले 2 दिशा, कवतिका आकाशा आवरेना, कवतिका आकाशा आवरेना. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला. धन्यवाद. मी संतोष आगेडकर, अर्थविभाग. असं म्हणतात 40 म्हणजे तरुणाईचं म्हातारपण व 50 म्हणजे म्हातारपणाची तरुणाई. तर अशाच वयाची 50 झालेल्या तरुणाईवर आधारित श्री सय्यद अली जमादार लिखित काव्य मी आपणासमोर सादर करीत आहे. 50च्या पुढचा तरुण. थंड हवेच्या ठिकाणी जसा गारवा असतो, थंड हवेच्या ठिकाणी जसा गारवा असतो, तसाच 50च्या पुढचा तरुण जास्त हिरवा असतो. उजेडाचा त्रास होतो म्हणून गॉगल वापरत असतो, उजेडाचा त्रास होतो म्हणून गॉगल वापरत असतो. काळ्याभोर काचेमधून निसर्ग सौंदर्य न्याहाळीत बसतो, कारण 50च्या पुढचा तरुण थोडा जास्त हिरवा असतो. शेजारीण घरी आली की आनंदाने हसत असतो,
शेजारीन घरी आली की आनंदाने हसत असतो. बायकोला चहा करायला सांगून स्वतः मात्र गप्पा मारीत बसतो. कारण 50शीच्या पुढचा तरुण थोडा जास्त हिरवा असतो. पाय सतत दुखतात म्हणून घरच्या घरी थांबत असतो. पाय सतत दुखतात म्हणून घरच्या घरी थांबत असतो. बाकी सगळ्या दिवशी मात्र मित्रांसोबत भटकत असतो. कारण 50शीच्या पुढचा तरुण थोडा जास्त हिरवा असतो. 4 घास कमीच खातो असं घरात सांगत राहतो. 4 घास कमीच खातो असं घरात सांगत राहतो. मात्र भजी समोसे मिसळपाव बाहेर खुशाल चापत बसतो. कारण 50शीच्या पुढचा तरुण थोडा जास्तच हिरवा असतो. औषधाचा डोस गिळताना घशामध्ये अडकत असतो. पार्टीत चकणा मात्र खाताना 4 पेग रिजवत असतो. 50शीच्या पुढचा तरुण थोडा जास्तच हिरवा असतो. अध्यात्माच्या गप्पा गोष्टी 4 चौघात झोडत बसतो. मैत्रिणीच्या घोळक्यात मात्र रंगेल काव्य ऐकवत बसतो. कारण 50शीच्या पुढचा तरुण हा थोडा जास्त हिरवा असतो. 50शीच्या पुढचा तरुण आता मनाने निवृत्तीला आलेला असतो. 50शीच्या पुढचा तरुण आता मात्र मनाने निवृत्तीला आलेला असतो. विरंगुळ्याला जुन्या जुन्या आठवणीत तो रमत असतो. म्हटलं तर तो ज्येष्ठ असतो तरी बराच तरुण असतो. कारण 50शीच्या पुढचा तरुण थोडा जास्त हिरवा असतो. संपून गेलेलं तारुण्य पुन्हा अणू पाहत असतो. कारण थंड हवेच्या ठिकाणी नेहमीच गारवा असतो. तसा 50शीच्या पुढचा तरुण थोडा जास्तच हिरवा असतो. धन्यवाद. 4-2 दिवस गेल्यावर शेठजी नगराला गेलं. नगराला तेव्हा गवंडे भाऊजी राहत होतं. शिक्षणाचा प्रसार एकच खूळ डोक्यात. भाऊजी यासनी घेऊन कंच्या शाळेत गेलं. तिथं कुणी फर्रार नावाची इंग्लिश मॅडम शिकवत होती. हे गेलं विचाराया, काय शिकवावं, कसं शिकवावं. तर बाई म्हण, स्त्री ही खळाचा मध्य आहे. तिचं शिक्षण झालं थळच खळ वळ येणार, नाही तर नाही. आणि तुम्ही थळ बायकांना शिकवितही नाही. हे फार वाईट आहे. झालं डोक्यात किडा वळवायला. प्रत्येकानं आपल्या बायकोला शिकवायच पाहिजे. त्या दिवशी शेठजी घरला आलो. तेच पाटी पुस्तक पेन्सिल घेऊन मी भाकऱ्या करून चूल आवरत होती. चुलीला पोतेर करीत होती. ते आलो. चेहरा लई उत्साहात तेजीत आलं. तसं मला हाका मारायला लागलं. सावित्री, ए सावित्री. आले. अहो भाकरी झाली या, कालवण बी झालं या. भाकरी नको, तूच ये. बया आज झालंय काय शेठजीला? बघितलं. शिकविणार हाय. कोणाला? अगं तुला. काय? मला वाचता येईल? तुम्ही वाचता तसं मला लिहता येईल? शेठजी. ते हसायला लागलं. त्यांनी पाटी घेतली आणि त्यावर लिहिलं शेठजी. आणि म्हणा घे गिरीवाता. मला लाजलं चोर झालं. म्हणलं काय घे माझा नवरा? मला म्हण गिरीवाता. मी लिवायला लागलं, वाचायला लागले. आधी शेठजी मला वाचून दावायचे. आता एक वाक्य शब्द अक्षर डोळ्यात फेर धरायची. हळूहळू गोडीच लागली मनाला लिवायची वाचायची. काही दिवस गेलं आणि मामांची असणे म्हणलं, ज्योती आधीच आपल्याला शिकायची परवानगी नाही बाबा. हा ना तू सावित्रीला शिकवतोस रे. आबा ती बी माणूसच व्हायनावं. वय पण बायांना शिकण्याचा अधिकार नाही. शिकून बाया चंचल होत्यात, अविचारी होत्यात. आबा सावित्री शिकून दावील की समजा खोटं हाय म्हणून. अरे पण बाईच्या शिकण्यानं पदरात वैधव्य येतं ना बाबा. बघू कसं येत आहे ते. पण आल्यावर कोणाच्या तोंडाकडं पायाचं. कशाला ईशाची परीक्षा राज होती. मामांजीनं पुढं बोलवलं. मी यासनी म्हटलं, वय मामाजी म्हणतात ते खरं हाय वय. रातभर हे मला समजवत होतं. वाचलेलं आठवण करून देत होतं.
सकाळ झाली ते जळमट टाकली आणि पक्क ठरलं, म्या लिहणार, म्या वाचणार, म्या शिकणार. आणि अशातच बुधवारात भिड्यांच्या वाड्यात खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतल्या मुलींची पहिली शाळा सुरू झाली. आणि एकच हल्लं कडू वाजला, अहो शूद्रच नाही तर शूद्रांच्या पोरीही आता शिकायला लागल्या. आणि ती हो आणि ती काळ सोपालाय हो आता. विष्णुपंत थत्ते नावाचा बामण तवा शाळेत पंतोजी होता. आधी शाळेच्या नावानं वरडा, तर मी शाळा बंद पडना म्हटल्यावर या पंतोजीला तरास दया सुरुवात केली की लोकांनी, कामावर जाऊ नकोस, जाती बाहेर टाकू. एक सूर आला, तुझ्या वागणुकीचे परिणाम तुझ्या मुलांना भोगावे लागतील. सुरात सूर मिसळला. घाबरला बाबा नव्हतो पंतजी आणि शाळा सोडली किंवा त्यानं. त्या दिवशी शेटजी घरला आलो तेच काय करावं असं चेला घेऊन. लई भिरभिर झालता त्यांचा जीव, इकडून तिकडून तिकडून इकडं. मी म्हणलं, आव मिळेल ना व दुसरा पंतोजी, आव ऐका ना व. पण मनाचं पक्के पण कसं नसतं या पंतोजींना. पर तुझं मन हाय का पक्क, हाय घट. अगं मग चल उद्या शाळेत शिकवाया. वय मी तुमची बायको नव. आणि दुसऱ्या दिवशी फरमान निघालो, चला आटपा लवकर शाळेला जायचंय. वय बी म्हणवना आणि नाही बी म्हणवना, भ्या पोटात भ्या बटात. मी घराबाहेर पडले खरी, संग शेटजी होतं. माणसं टकामका बघायला लागली. बायकांनी घराबाहेर पडण्याचे दिस नव्हतं. तर कोण रे ही, डोक्यावर पदर आणि तुरु तुरु चालली या. अरे फुल्यानं बाई ठेवली का काय. मी आवंढा गेलं आणि सावरून तसेच चालत राहिले. मी शाळेजवळ पोचले तसं समध्यांच्या ध्यानात आलं की मी शाळेत चालली आहे शिकवाया म्हणून. आणि सामध्या पुण्यात वार्ता पसरली बी, फुल्यांनी शाळेत बायकोला शिकवाया आणली. वय मी सावित्रीबाई ज्योतिबाराव फुले. विवा शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकातील काही स्वगत मी आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. हे स्वर्गस्थ शक्तीनू, द्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला. मला हवं आहे सामर्थ्य सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं. वयाने आणि व्यथेने लपतरलेला हा थेरडा उभा राहिला आहे हे दैवतानू आक्रोश करीत तुमच्या दाराशी. त्याला दान करा फक्त सहनशीलतेचं. जर तुम्हीच ओतलं असेल कृतज्ञतेचं जहर या कार्ट्यांच्या काळजामध्ये, तर करू नका निदान माझी कुचेष्टा मला लाचार करून त्यांच्यासमोर. पेटून उठू द्या माझं अंतस्करण उज्ज्वल क्रोधानं. लांछित करू नका माझी नरदानी नजर जनानी शस्त्रांनी आणि आसवांच्या थेंबानी. नाही नाही बेमुहूर्त सटव्यानू मी रडणार नाही. मी घेईन असा अघोरी सूड तुम्हा दोघींचाही की थरकाप होईल साऱ्या पृथ्वीचा. मला आज न करणाऱ्या त्या कृत्यानं तुम्हाला वाटत असेल मी रडेन, कारण असलं तरी नाही नाही मी रडणार नाही. होतील माझ्या छातीच्या सहस्रावधी चिंधड्या, अश्रूंचा एक थेंब ओघळण्यापूर्वी विदूषका मी भ्रमिष्ट होईल. सूर म्हणतो साथ दे, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. आभाळ म्हणतं सावली दे, आभाळ म्हणतं सावली दे. जमीन म्हणते पाणी दे. माळावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे. कावळा म्हणतो पंख दे, कावळा म्हणतो पंख दे. चिमणी म्हणते खोपा दे. माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे. हो हो हो, तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या मादांशी. पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाडं, तरुण आहेत रस्त्यावरची गाढवं आणि डुकरंही. नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात कीटकींशी आणि कीटकांची जमात वाढून मरून जातात कीटकांसारखेच. या देहभोगाच्या आंधळ्या दलदलीतून उभा राहिला आहे एक माणूस, तुमचा आमचा बाप. त्याने चिरून काढलं रक्ताचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रांवर त्या रक्ताचं शिंपीण करीत तो ओरडला. साऱ्या पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत तो ओरडला, कुणी आहे का? दशदिशातून उत्तर आलं, मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस.
या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यांनी कातून काढलं एक नवीन विश्व, ज्यात मरकटांची झाली माणसं, अक्षरांचं झालं मंत्र, स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय, ज्यात माणसाला सापडला ईश्वर आणि अनिकेत ईश्वराला सापडलं घर. या बापाला विसरा, पण त्या बापाला विसराल तर पहाडामध्ये दडून बसलेली गिधाडं फडशा पाडशील निमिषार्धात, तुमचाच नव्हे तर साऱ्या मानवजातीचा, तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसाच्या जातीचा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रवीणा शिवकर, लेखा विभाग. मी कुसुमाग्रजांची एक अनवरत कविता सादर करणार आहे. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी. कपडे होते कर्दलेले, कपडे होते कर्दलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, क्षणभर बसला, नंतर हसला, बोललावरती पाहून. क्षणभर बसला, नंतर हसला, बोललावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र थोडे राहिले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला संगे घेऊन सर, कारभारणीला घेऊन सर, आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच तो मात्र थोडा हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच थोडा हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. नमस्कार. नमस्कार, मी सुजाता दळवी, वैद्यकीय विभाग, श्री शिरीष शिंगणे लिखित तुझ्याच साठी या नाटकातील प्रवेश सादर करणार आहे. एक मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर गिरीश एका गुन्ह्याच्या तपासासाठी हॉस्पिटलमध्ये विचित्र वेशात प्रवेश करतात. एका 20 वर्षाच्या तरुणीला बोलतं करण्यासाठी जी स्वतःच्याच कोशात हरवलेली आहे. गिरीश: हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. सिस्टर: ओ मिस्टर, इथे कोणाचाही वाढदिवस नाही आहे. गिरीश: असं कसं म्हणता? रोजच नवा दिवस येतो आणि रोजच नवी वाढ होत असते, शरीरात, मनात आणि वेदनात सुद्धा. वाढणं हे जीवन आहे आणि थांबणं हे मरण आहे. सिस्टर: ओ, कोण तुम्ही? गिरीश: आजारी माणसांच्या वेदना कमी करणार तोच मी जादूगार. रडणाऱ्यांना हसवणार, हसवणाऱ्यांना खदाखदा हसवणार, खदाखदा हसवणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणणार, डोळ्यातलं पाणी हलक्या हातानं पुसून घेणार, अश्रूंचा एक मोती तळहातावर घेऊन त्यातून सुरेख सप्तरंगी इंद्रधनुष्य दाखवणार, मरणाऱ्यांना जगवणार, अंधाऱ्या काळोख्या मृत्यूची ओढ असणाऱ्यांना हिरवं मखमाली मऊशार जीवन दाखवणार. मी आहे जीवनदूत, जादूगार. अरे, ही कोण गोड पोरगी आहे? आहा हा, काय हे सौंदर्य! या अलौकिक दैवी सौंदर्याची ही अनिवेशिक्त सम्राज्ञी चेहऱ्यावर असे त्रासिक भाव घेऊन का बरे जगते आहे? काळजी करू नको बरे, या बऱ्या दिसणाऱ्या बऱ्याच सिस्टरकडून बरे उपचार होतील बरे. बरी होशील बाई, बरी होशील, आपल्या पायाने चालत जाशील, उड्या मारत कॉलेजला जाशील, हळदीच्या पावलानं दुसऱ्यांच्या घरी जाशील. आता सांग, नाव काय तुझं?
एक काले बालों वाली तेरा नाम तो बता, एक गोरे गालों वाली तेरा नाम तो बता, नाम तो बता, ओय होई ओय होई. ठीक आहे, तुझं नाव राहू दे, मी सांगू माझं नाव. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहनशाह. आता तरी तुझं नाव सांग. सिस्टर प्रज्ञा. गिरीश, ही नर्स आहे का तुझी वकील? पण काही हरकत नाही, तुझं नाव तर कळलं, आता आपण गप्पा मारूयात. सिस्टर, तिला त्रास देऊ नकोस, ती पेशंट आहे. गिरीश, प्रज्ञा, हे बघितलंस, हॉस्पिटलवाल्यांचं हे असंच असतं. आलेल्या प्रत्येकाला यांच्या लेखी नावच नसतं. कॉट नंबर 12, कॉट नंबर 14 असा उल्लेख करतात आजारी माणसांचा. मराठीत एक म्हण पण आता येऊ घातली आहे, माहिती आहे का? सगळेच पेशंट पांढऱ्या चादरीवर. पांढरी चादर, पांढरे पडदे, पांढऱ्या सिस्टर आणि डॉक्टरसुद्धा पांढरेच. अरे काय हे, या पांढरेपणाला माणूस कंटाळतो. आजारपण चालेल पण हे हॉस्पिटल नको म्हणून घरी जातो. यांना वाटतं सगळी लोक भर येऊन घरी जातात, पण तसं नसतं. प्रज्ञा, पण ज्यांना घरच नसतं ते लोक कुठे जातात? गिरीश, अरे अशी लोकच कुठे असतात की ज्यांना घरच नसतं? प्रज्ञा, रस्त्यावर. गिरीश, रस्त्यावर अशी माणसंही जगतातच ना ग? प्रज्ञा, जगतात, पण त्यांना जगणं म्हणत नाहीत. त्यांनाही घर असतं, पण त्याला घर म्हणत नाहीत. काही लोकांना घर असतं, पण त्यांच्या घराला घरपणच नसतं. घरात आपलं कोणीच नसतं. वस्तूंनी भरलेल्या खोलीला घरच म्हणायचं तर मग जादूगार बुजगावणाऱ्या सुद्धा माणूस म्हणावं लागेल ना रे. धन्यवाद. हृदय व्यक्ती आणि वल्लीमधील नारायण, लेखक पु ल देशपांडे. आणि खुद्द लग्नाच्या दिवशी नारायण म्हणजे डोके गमावलेल्या मुरारबाजीसारखा मांडवात थैमान घालीत असतो. आज त्याच्यावर चौफेर हल्ले होत असतात आणि एका हातात केळीच्या पानांचा बिंडा, बगलेत केरसुणी, भोले झाडायला, खिशातून उदबत्त्यांचा पुडा डोकावतो आहे. एका हातात कोणाचे तरी कार्टे धरले आहे आणि तोंडाने क्रिकेट कॉमेंट्रीच्या वेळी रेडिओ जसा अविश्रांत ओरडत असतो तसा त्याच्या जिभेचा पट्टा चालू आहे. भटजी, ही केरसुणी. पांड्या, बोल स्वच्छ झाडून घे. कोण? मंगल कार्यालयाचे मॅनेजर. मला कशाला बोलावतायत? त्यांना म्हणावं इकडे या. वसंतराव पॅन्ट सोडून धोतर नेसा बघू झटपट. देवक पसवायला पाहिजे म्हणा. काकू, बँड संध्याकाळी. आता सनई चौघडा. बरोबर 7 वाजता हजर आहेत सनईवाले. तुम्ही चिंता नका करू. बायकांचा फराळ आटोपला की नाही? किल्ली 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 काय हवं आहे? तांबण मी देतो. किल्ली नाही मिळायची. या तेरे देसाई. मधुमावशी, ते आचारी आले. तुम्ही चला सरळ. काय? टांग्याचं भाडं देतो मी, तुम्ही जा. चोळखण आळीतून इथपर्यंत रुपया तीर्थरोपांना मिळाला होता का तुमच्या? 8 आण्यांवर दमडी नाही मिळणार. हे घ्या 10 आणी. चला, तुम्ही कुठे निघाला ग? सरळ. आता नाही जायचं कुठे. प्रत्येक जण नारायणाचा सल्ला घेत असते, काम सांगत असते, त्यांची अधूनमधून चेष्टाही करत असते. एवढे सगळे करून प्रत्यक्ष लग्न या घटनेत त्याला काहीच इंटरेस्ट नसतो. कारण इकडे मंगलाक्षतात वधूरांच्या डोक्यावर पडत असताना एखाद्या कुर्यात सदा मंगलमला 4 मंगलाक्षता उडवून तो एकदम जो निसटतो तो आत पाणी मांडायला. उदबत्त्यांचा पुडा त्यालाच कुठे ठेवला आहे ते ठाऊक असते. रांगोळी ओढायची दांडी त्याने नेमक्या वेळी सापडावी म्हणून विवक्षित ठिकाणी ठेवलेली असते.
त्याला सर्वत्र संचाराला मोकळीक असते. बायका मंडळीत बेधडकपणे घुसून मामींच्या ट्रंकेच्या वरच्या कप्प्यात ठेवलेल्या कापराच्या पुड्या काढण्याचे लायसन नारायणाखेरीज अन्यास नसते. तेवढ्यात एखाद्या थोरल्या आजीबाई, नारायणा अरे राबतोयस बाबा सारखा, कब्बर चहा तरी घे, थांब. नारायणाला थांबायला सवड नसते, परंतु तेवढ्यात 100च्या नोटीचे रुपये करून आणलेले असतात. ते मोजायला त्याला 5 मिनिटं लागतात आणि आजी गळ्यातली किल्ली काढून फडताळ उघडून हे 4 लाडू आणि बशीवर चिवडा त्याच्या पुढे ठेवतात. आणि मग थोरली आजी आणि तिचा हा उपेक्षित नातू यांचा एकूण मुलाकडील मंडळी या विषयावर आतल्या आवाजात संवाद होतो. आजीला नारायणाबद्दल पहिल्यापासून जिव्हाळा, आई वेगळं पोर म्हणून तिने याला पाहिलेला. लग्नाच्या गर्दीत बाहेर राहून नारायण मांडवाची आघाडी सांभाळीत असतो आणि आजीबाईंच्या ताब्यात कोठीची खोली असते. नवऱ्याकडील मंडळी समंजस आहेत हो, चांगली. आजी विषयाचा प्रस्ताव मांडतात. वास्तविक समंजस आहेत की नाहीत असा हा प्रश्न असतो. डोंबलाची समंजस, नारायणाचा शेरा पडतो. अगं साधी गोष्ट, मी त्या मुलाच्या काकाला म्हटलं की तुमच्याकडली एकदा माणसं मोजा, म्हणजे पानावर बसवताना चटचट बसवता येतील. तर मला म्हणाला, मी मोजणी कारकून म्हणून आलो नाही इथं. आता हे काय बोलणं झालं. आम्हीही बोलू शकलो असतो, पण वधू पक्ष पडला ना आमचा. नव्या कोऱ्या धोत्राला हात पुसून नारायण तिथून उठतो आणि गर्दीत पुन्हा दिसेनासा होतो. आजींना एकूण नवऱ्या मुलाकडच्या मंडळींना रीत नाही एवढं कळतं. पंक्तीत वाढण्याचे काम वास्तविक नारायणाचे नव्हे, पण पाणी वेळेवर वाढायचे नाही हा एक लग्नातल्या वाढत्यांचा शिरस्ताच आहे. बर्फ आणायला पाठवलेली मंडळी कधीही वेळेवर येत नसतात. पंगत उठत आली की बर्फ येतो. मग नारायण भडकतो आणि पाणी वाढण्याचे काम स्वतः करतो. ग्लासे, कप, द्रोण, फुलपात्रे, वाट्या जे काय हातात लागेल ते प्रत्येकाच्या पानापुढे आदळीत, थोडे पाणी कपात तर थोडे पानात, अशा थाटात दणादण पाणी वाढत जातो. मधूनच श्लोकांचा आग्रह सुरू होतो. मंडळी आडेवेडे घेतात. नारायणही अरे म्हणा श्लोक, चंदू म्हण, असे कोणाच्या तरी अंगावर खेक असतो. चंदू इंग्रजीत 9वीत गेल्यामुळे श्लोक वगैरे बावळटपणा त्याला आवडत नाही. त्यातून वधूपक्षाकडील एक फ्रॉकवाली मुलगी 2-3दा त्याच्याशी बोललेली असते. ती 8वीत आहे. जॉग्रफीचा स्टडी कसा करावा हे चंदूने तिला सांगितलेले आहे. चंदू जरासा घोटाळ्यात वावरत असतो. नारायणाच्या हुकमाने तो उगीच गांगरतो आणि त्या फ्रॉकवाल्या मुलीच्या दिशेने पाहते. ती त्याच्याकडे पाहून हसत असते. बराच वेळ कोणी श्लोक म्हणत नाही पाहून नारायण दणदणीत आवाजात शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे हा श्लोक एका हातात पाण्याची झारी आणि दुसऱ्या हातात खास आग्र्याचे जिलब्यांचे ताट घेऊन ठणकावतो. नोकर चाकर त्याच्या जोडीला कामाला लागतात. तेवढ्यात नारायण पुन्हा सटकतो. आता तो वरातीच्या नादात आहे. नवरी मुलगी म्हणजे नारायणाचीच मामे बहीण नारायणाला वाकून नमस्कार करते. इथे मात्र गेले कित्येक दिवस इकडे धाव तिकडे धाव करणाऱ्या हनुमंतासारख्या भीमरूपी महारुद्र झालेल्या नारायणाचे हृदय भरून येते. वधूवेशात नटलेली सुमी एवढीशी होती कार्टी, माझ्या अंगा खांद्यावर खेळली वाढली. माझ्या हाताने नेऊन बालक मंदिरात बसवली होती हिला. आता चालली नवऱ्याच्या घरी. वरून उसना अवसान आणून नारायण म्हणतो, सुमे मजेत राहा बरं, वसंतराव अशी मुलगी मिळाली नसती तुम्हाला. आय एम द नोईंग हर चाइल्डहुड असा भावना आवरायला नारायणाला इंग्रजीचा आधार लागतो. नारायण मांडवातल्या एका कोचावर अंगाची मुटकुळी करून गाढ झोपतो. वरातीतली मंडळी 1-1:30ला परततात. कोचावर मुटकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचंही लक्ष जात नाही. मांडवात आता फक्त एका कोचावर नारायण आणि लांब दुसऱ्या टोकाला मांडववाल्याचा नोकर घोरत असतो. बाकी सर्वत्र सामसूम असते. धन्यवाद. लेकची साडी, कोणी देतील मोत्यांची कुडी, कोणी घालतील फुलांचा सडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. मग कुठूनसा येईन राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. नदरेला जेव्हा नदर भिडल, झटक्यात माझ्या पायाच पडल. म्हणल, राणी तुझ्यावर झालो फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा. माग माग अरे माग माग, काय हवं ते माग. प्यारी माझ्यावर धरू नकोस राग. मी मातर गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन. गालावर चढल लाजेची लाली, नदर जाईल अलगद खाली. म्हणेन त्याला, हे काय असं, लोकात उगीच होईल हसं. कुंपणा पतर सरड्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव.
हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा, गटारीच्या पाण्याला सोन्याचा घडा. मग राजाच येईल रथात बसून, म्हणाल कसं बी कर पण हो माझी सून. दरबारी धरतील मुठीत नाक, म्हणत्याल राजाचा मान तरी राख. तोरणं बांधा नि रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगलाच धडा. मग मंजू म्हणल महाराज ऐका, त्या अशोक मास्तरला बेड्याच ठोका, शिशाचा रस त्याच्या कानात वता आणि लखलख सुरीनं गर्दन छाटा. मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा आणि पालटून काढून चापकानं फोडा. महाराज म्हणत्याल भल्ले हुशार, धाडून द्या रे घोडे स्वार. जेव्हा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हणशील म्हणजे सोडीव मला. धरशील पाय अन लोळशील कसा, रडत राहशील ढसा ढसा. तुझा ए, तुझा ओ, तुझा न, तुझा ण, तुझ्या शा, तुझं वस्कन अंगावर येणं. भोग भोग आता गप तुझ्या कर्माची फळं, तुझ्या चिरूचिरू जिभेला कायमचं टाळ. महाराज म्हणत्याल याची गर्दन तोडा. मी म्हणन जाऊन द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी आलो तुला शरण. मी म्हणन शरण आल्यावर देऊ नये मरण. थँक्यू व्हेरी मच. चला आता आपण कोकणात जाऊया. महेश कळसकर लिखित एक छान मालवणी कविता मी ते सादर करत आहे. एक तरुण मुलगा गावी गेला आणि गावी गेल्यानंतर एक तरुणी त्याला भेटली, गावाकडची खास तरुणी, आणि त्याच्या भावना यात मी व्यक्त करत आहे. पान्नीत भेटलंस, अंगात खेटलंस, काळो किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात, झालो झिंझिनाट. पान्नीत भेटलंस, अंगात खेटलंस, काळो किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात, झालो झिंझिनाट. पतेरो साळसाळ पायाबुडी, पतेरो साळसाळ पायाबुडी, फुरसा मारत होता मनात उडी. चलता चलता कुजबुजलंस, हीच माझ्या घराजवळची वाट. पान्नीत भेटलंस, अंगात खेटलंस, काळो किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात, झालो झिंझिनाट. काय बोलत होतो नि खय चलत होतो कोणाक माहिती, काय बोलत होतो नि खय चलत होतो कोणाक माहिती. सगळ्या वाटेवर नुसतो आंब्या फणसाचो घमघमाट. पान्नीत भेटलंस, अंगात खेटलंस, काळो किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात, झालो झिंझिनाट. गावचं वातावरण आणि एक काळो किनाट. लांबसून बॅटरी येऊक लागली जवळ, लांबसून बॅटरी येऊक लागली जवळ, तू माका हासकन वडलंस, माझा काळीज धाड 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 धाड, तुझा मात्र धाडस भनाट. पान्नीत भेटलंस, अंगात खेटलंस, काळो किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात, झालो झिंझिनाट. पहिलं प्रेम हे पहिलं प्रेमच असतं, त्याची आठवण कधीच विसरत नाही आपण. तुझ्या मागना किती जना भेटली, तुझ्या मागना किती जना भेटली, अंगात खेटली पण नाय पटली. तुझ्या मागना किती जना भेटली, अंगात खेटली पण नाय पटली. माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पहिलो वैलो किनकिनाट, तो पहिलो वैलो किनकिनाट. धन्यवाद.